साहेब बोला. काल परवा जे स्टेटमेंट झालं हा की आंबेगाव तालुक्यातील लिंबे धरणाला बोगदा त्या ठिकाणी करणार आहे, हा त्याबद्दल देवदत्त निकम असेल त्यांच्या सर्व सहकार्याने जो वल्गना केली. प्रथमतः त्या ठिकाणी देवदत्त निकमला ही माहिती पाहिजे का फुलवड्याचा बोगदा हा नसून त्या ठिकाणी बोरगडची जागा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आदरणीय सर्वांचे आमच्या आदिवासी विभागाचे आदरणीय नेते आमचे आधारस्तंभ आदरणीय दिलीपराव वळसे पाटील यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी सांगितलंय की बोगदा हा धरणाला होणार नाही आणि आदिवासी पट्ट्याची हरित क्रांती असेल किंवा आंबेगाव तालुक्याची हरित क्रांतीचा जो त्या ठिकाणी संघर्ष आहे तो त्या ठिकाणी मिटवलेला आहे. त्यांनी दुसरा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला की पेसाची परवानगी असल्याशिवाय त्या ठिकाणी बोगद्याला परवानगी घेता येत नाही. परंतु मी त्यांना जाहीर या ठिकाणी सर्वांच्या वतीने विनंती करतो किंवा आव्हान करतो की आजपर्यंत त्यांनी स्टेजवरती जे माईकमध्ये सांगितलं की बोरगर या ठिकाणी बोगदा होणार आहे, तर त्यांनी कुठल्या नियमाने सांगितलं, कुठल्या ग्रामपंचायत असेल किंवा कुठल्या सरपंचाची परवानगी घेऊन त्या ठिकाणी पेसाचा ठराव घेऊन त्या ठिकाणी वल्गना केली, त्याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. या ठिकाणी आदिवासी विभागामध्ये काम करत असताना आम्ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी अनेक वर्षापासून काम करीत असताना या आदिवासी समाजावरती कधी अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही आदरणीय वळसे पाटील यांच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि भविष्यातही तोच आम्ही निर्णय घेऊ. आमचा पूर्ण विश्वास आहे की आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील हा आदिवासी जनतेवरती कधी अन्याय करणार नाही. शिक्षणाची सुविधा असेल, दवाखान्याची सुविधा असेल किंवा इतर ज्या योजना असतील त्या या ठिकाणी अतिशय प्रबळपणाने त्या ठिकाणी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या धरणाच्या पाण्याच्या जोरावरती कळमजाई उपसा सिंचन असेल, फुलावडा उपसा सिंचन असेल किंवा बोरगर उपसा सिंचन असेल, ह्या 3 योजना त्या ठिकाणी आहेत. पोखरी प्रादेशिक योजना, पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी आहे आणि या सर्व योजना चालत असताना धरणाचं पाणी इतरत्र देण्यापेक्षा त्या तालुक्याला जास्त मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण या ठिकाणी पाण्याचं साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळं जरी विरोधकांनी किती वल्गना केल्या का इथून बोगदा होईल तिथून कॅनॉल होईल ही संभ्रम निर्माण करण्याची त्यांची परंपरा त्यांनी बंद केली पाहिजे. आदिवासी जनतेची फसवणूक न करता विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही या ठिकाणी प्रचार करत असताना समोरच्याचं नाव न घेता आदरणीय दिलीपराव वळसे पाटलांनी जी आपल्या समाजासाठी कामं केलीत त्याच्यावरती जास्त जोर देऊन विकासाच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही लढत आहोत. समाजाच्या किंवा इतर गोष्टीवरती आम्ही ती निवडणूक लढत नाही. या ठिकाणी मी आमच्या आदिवासी विभागाच्या वतीनं पूर्ण ग्वाही देतो की या वेळेला जे मागच्या वेळेला काही घटना घडल्या असतील त्या इथून पुढे घडणार नाही आणि या ठिकाणी आदिवासी समाजाचं मतदान जे आहे ते 90% पुढे आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी, अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. साहेब नमस्ते. नमस्ते नमस्ते. बोगदा हा जो मुद्दा आहे नक्की लोकेशन काय बोरगर होतं की फुलवडे होतं? कसं आहे आता ज्यांना याच्याबाबत काहीच माहिती नाही असे मंडळी काहीतरी उठायचं आणि बोलत सुटायचं. खरं पाहिलं तर बोरगर या ठिकाणी त्या बोगद्याचं नियोजन आणि सर्वेक्षण झालेलं होतं, परंतु आता काहीतरी नवीन जाळी शोध लावणारे नेते या भागात आता आलेले आहेत आणि तो बोरगरचा नसून फुलवड्या या ठिकाणी करायचं किंवा फुलवड्या या ठिकाणी मंजूर होता अशा काहीतरी चुकीच्या गैरसमजुती त्या ठिकाणी लोकांमध्ये पसरवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. परवाच्या दिवशी रोहित पवार यांचं स्टेटमेंट काहीतरी असं चाललेलं आहे की आम्ही आदिवासी जनतेला त्या ठिकाणी विश्वासात घेऊ आणि ते पाणी कर्जत जामखेडला नेण्यासाठी त्या ठिकाणी लोकांना आश्वासित केलेलं आहे. माझी त्यांना विनंती आहे की त्यापेक्षा तुम्ही हे जाहीर करा की या ठिकाणचा जो वंचित आदिवासी भाग पाण्यापासून वंचित राहिलेला आहे त्याला आम्ही पाणी कशा पद्धतीने देऊ हे बोलायचं सोडायचं आणि तुम्ही कर्जत जामखेडला तुमच्या तिथे फॅक्टरी आहे, तुमचे कारखाने आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला पाणी त्या ठिकाणी न्यायचं आहे का हे खऱ्या अर्थानं त्यांच्या फायद्यासाठी चाललेलं आहे. या ठिकाणी आदिवासी जनतेच्या हिताचं कुठलंही बोलणं किंवा कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी मांडत नाही. देवदत्त हा त्यांच्या ताटाखालचा मांजर आहे. त्याला पुढं करण्याचं कारण हेच आहे की देवदत्त जर उद्या भविष्यात कधीतरी आमदार झाला तर हा बोगद्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मंजुरी घेता येईल, आदिवासी लोकांच्या हिताचं पाणी त्या ठिकाणी पळवता येईल. कारण काय झालंय 1978 साली ज्या वेळेला धरणाचं काम झालं त्याच वेळेला पाणी वाटप झालं. कायद्यात जरी 6% या ठिकाणी पाण्याचं आरक्षण होतं, परंतु पाणी वाटप झाल्यामुळं धरणाच्या खालचे 68 बंधारे आणि या ठिकाणचं 6% आरक्षण असलेलं पाणी या ठिकाणी वाटप झालेलं होतं. त्यामुळं साहेबांनी देवेंद्र फडणवीस आणि यांच्या पाठीमागे लागून ते आरक्षण पुन्हा त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याचं काम या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळं यांनी किती चुकीच्या पद्धतीनं बोललं, काही माहीत नसलं
अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी लोकांची दिशाभूल करायचे. मागच्या वेळेला देवदत्त निकमला 2014 साली या ठिकाणी आदिवासी लोकांनी 2,500-3 हजाराचं लीड दिलं. 10 वर्ष झाले कधी फिरला नाही. पण आता तिकीट भेटलं, इथं जा पायापड, तिथं जा पायापड. याला खरं काम करायचं होतं तर त्या ठिकाणी आदिवासी लोकांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्याच वेळेला प्रत्येक माणसाचा आभार मानण्यासाठी तरी कमीत कमी या माणसाने लोकांपर्यंत जायला पाहिजे होतं. असं कधी केलं नाही त्यांनी. आणि आता हा काय काम करणार हे आपल्याला माहीत आहे. अतिशय वाईट प्रवृत्तीची अशी माणसं आहेत. आता बोलायची वेळ नाही, वेळ आल्यावरती तेही बोल. धन्यवाद. आपण काय सांगाल? हा जो पाणी मुद्दा चालू आहे त्याच्यावर स्टेटमेंट चालू आहे सध्या, काय सांगाल? मुळात देवदत्त निकम यांचं स्टेटमेंट हेच चुकीचं आहे. त्यांना आमदारकीला उभा राहिलेल्या उमेदवाराला मुळात हे माहिती पाहिजे की पेसा क्षेत्र जे आहे, पेसा क्षेत्राच्या अंतर्गत धरणं, मोठे बंधारे हे येत नाहीत. त्याच्यामुळं बोगद्याला पेसाची परवानगी लागत नाही, त्याला लोकप्रतिनिधी आमदाराची परवानगी लागते. आणि रोहित पवारांच्या विचारांचा आमदार जरी आंबेगाव मध्ये झाला तरच आपल्याला बोगदा पाडून कर्जत जामखेडला पाणी नेणं शक्य होणार आहे. त्याच्यासाठी त्यांची सगळी इथं उठाठेव चाललेली आहे. रोहित पवारांचं मन जिंकायचं, थोरल्या साहेबांचं मन जिंकायचं आणि कसा आपला फायदा करून घ्यायचा हे पाहायचं. ते कधी कधी डायरेक्ट म्हणतात का इथं गद्दारी झालेली आंबेगाव तालुक्यात. अरे बाबा, हर्षवर्धन पाटील बीजेपी मध्ये होता तेव्हा तो गद्दार होता. आता तुतारी हातात घेऊन मुतारी बांधायला लागल्यावर लगेच खुद्दार झाला का? असं नसतं. लोकांना माहिती आहे इथं कोण काम करतं आणि कोण काय करतं. माझं एवढंच सांगणं आहे की त्यांनी माहिती घेऊन बोलावं. धन्यवाद.